आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगावकर यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत कोरगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। नगर परिषद निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीनंतर घेण्यात आलेल्या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी होऊन देखील आदेश आलेले नाहीत, तर जागेवरील निवडणूक स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले। सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, महायुती म्हणून राज्यभर एकत्र लढावं हे आमचं धोरण आहे, असं विधान आशिष शेलारांनी केलं। जो ठाकरेंसोबत गेला तो भुईसपाट झाला असा टोलाही त्यांनी लगावला। राष्ट्रवादी काँग्रेसनं वेगळी भूमिका घेतली। कर्जत मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस गेल्यानं ते सुद्धा भुईसपाट होणार म्हणत त्यांनी निशाणा साधला। लाडकी बहीण योजनेचा हप्ता ऐन निवडणूक काळात कुणाच्याही खात्यात दिला जाऊ नये याबाबत निवडणूक आयोगाला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी पत्र लिहिल्याची माहिती आहे। तर निवडणूक लागण्याच्या आधीच हा हप्ता द्यायचा होता। निवडणूक प्रक्रियेदरम्यान सरकारच्या तिजोरीतून हे पैसे जाणार असतील तर तो आचारसंहितेचा भंग समजला जाईल, यावर निवडणूक आयोगाला कारवाई करावी लागेल असंही पत्रात नमूद करण्यात आलं। कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात बोगस दिव्यांग दाखले देण्याचं रॅकेट दलालांमार्फत चालवलं जातं। यामध्ये या सरकारी रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केला। या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी संजय पवारांनी केलेली आहे। पाथरीत नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेनं प्रचार सभा घेतली। सभेला शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते। पाथरीमध्ये मुलींसाठी वसतिगृह उभारणार, वसतिगृहांसाठी 25 कोटींचा निधी देणार असल्याची मोठी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली। विरार पूर्वमधील शिरगावमध्ये श्री द्वारकाधीश मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवात वचनामृत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। परमपूज्य जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाविकांना अध्यात्म, भक्ती आणि धर्म परंपरेवर प्रेरणादायी मार्गदर्शन केलं। याआधी त्यांच्या हस्ते मंदिराच्या द्वार उद्घाटनाचा सोहळा पार पडला होता। परभणीच्या पाथरी नगराध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार आणि नगरसेवकांच्या उमेदवारांसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रचार सभा घेतली। यावेळी पालिका निवडणुकीत कोण नंबर 1 कोण नंबर 2 यात कधीच पडलो नाहीये, राज्यात शिवसेनेची ताकद वाढत असल्याचं खासदार शिंदेंनी यावेळी सांगितलं। प्रचार सभेला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरेंच्या मतदारसंघातील श्रीवर्धन नगरपालिका निवडणुकीत चुरशीची लढत रंगणार आहे। सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपची युती केली, मात्र शिवसेना पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवतोय, तर उद्धव बाळासाहेब पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला। राष्ट्रवादी शरद पवार गटानंही आपला उमेदवार उभा केलाय, त्यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढलेली आहे। काँग्रेस मंत्री नितीन गडकरींचा पालघर दौरा रद्द झालाय। वलसाड इथं हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं गडकरींचा पालघर दौरा रद्द झालाय। गडकरी पालघर इथं मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या तलासरी जवळील इंटरचेंजची पाहणी करण्यासाठी येणार होते। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी कोर्टानं तपास यंत्रणांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येतील आरोपी कृष्ण आंधळे अद्याप का सापडत नाही असा सवाल सुनावणी दरम्यान कोर्टानं उपस्थित केला। एवढे दिवस तपास यंत्रणा काय करते अशा शब्दात कोर्टाने नाराजी व्यक्त केली। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनं व्यक्तिमत्व हक्काच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। वेब पोर्टलवर आपलं नाव, प्रतिमा आणि अन्य व्यक्तिमत्व वैशिष्ट्यांचा वापर करण्यास मनाई करावी अशी मागणी शिल्पा शेट्टीनं केली आहे। शिल्पा शेट्टीचं व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धी अधिकाराचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केलेला आहे। देशात परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्रालाच मिळत असल्याची माहिती समोर आली। गेल्या वर्षी सुमारे 37 लाख परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला भेट आली आहे। मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली। एसटीच्या बसेसमध्ये सर्व सूचना, मार्गदर्शक फलक मराठीत लावावेत, तसंच मराठी भाषा कायदा 2021ची अंमलबजावणी काटेकोरपणे एसटीमध्ये करावी या मागणीसाठी गोवर्धन देशमुख यांनी सरनाईकांची भेट घेतली। सुषमा अंधारेंनी मनमाडमध्ये जाऊन नितीन वाघमारे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। नितीन वाघमारे हे नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडून उमेदवार होते। अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झाला। मुंबई महानगरात एकूण 7 ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे। अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून 3 शिफ्टमध्ये काम करून मलजल प्रक्रिया केंद्र उभारणीला गती द्यावी असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले। मुंबई महापालिकेच्या हद्दीतील जाहिरातींचं नियमन करणाऱ्याच्या अनुषंगानं मुंबई महापालिकेकडून जाहिरातीची मार्गदर्शक तत्त्व जाहीर करण्यात आली। तसंच महापालिकेच्या वेबसाईटवरही जाहिरातींची मार्गदर्शक तत्त्व जाहीर करण्यात आली। जाहिरातदार आणि जाहिरात देणाऱ्या संस्थांनी या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं। दिवाळीत पुणे टपाल कार्यालयानं परदेशात पाठवण्यात आलेल्या फराळाच्या पार्सलमध्ये यंदा विक्रमी वाढ नोंदवली। पुण्यातून 21,000 किलो फराळ पाठवला गेला। यामधून 1 कोटीचं उत्पन्न मिळालं।
महाराष्ट्र पोलीस दलात ड्रोन वापराबाबत स्वतंत्र धोरण आणलं जाणार आहे। राज्यातील सुरक्षा व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी पोलीस दलात आता ड्रोन कक्ष असणार आहे। शासनाकडून अंतिम निर्णय मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल। पुण्यात कचरा गाड्यांवर आता जीपीएसची नजर असणार आहे। महापालिकेच्या कचरा गाड्या वेळेत न पोहोचणं आणि मार्ग बदलल्याच्या तक्रारी वाढल्यानं सर्व गाड्यांवर जीपीएस नियंत्रण लागू केलं जाणार आहे। देशातील सर्वात मोठं वाढवण बंदराचं काम सुरू आहे, त्यामुळे मच्छीमार व्यवसायावर कुठलीही गदा न येता रोजगारात स्थानिकांना प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलं। वाशिमच्या मंगळुरूपीरच्या जोडगा बुद्रुकमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा निष्काळजीपणा समोर आला। शाळेतील शिक्षक गैरहजर असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेसमोर तात्काळ बसावं लागतंय, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षकांवर रोष व्यक्त केला, तसंच संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली। धुळ्यात विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले, तसंच सायबर सुरक्षा, मुलींचे कायदेशीर हक्क याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। कार्यक्रमात 10,000 विद्यार्थ्यांनी सहभागी झाला होता। मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्र 2025च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात। काही भागांमध्ये निवडणुका होणार असल्यानं मुंबई विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला। साताऱ्यातील म्हसवडमध्ये निवडणूक काळात सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्या गरुड गँगमधील चौघांची पोलिसांनी धिंड काढली। यावेळी कोयता, तलवारी यांसारख्या घातक हत्यारांसह चौघांना अटक केली। पोलीस ठाण्यासमोर आरोपींनी हात जोडून यापुढे असं कृत्य करणार नाही अशी जाहीर माफी मागितली। बदलापूर कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेसाठी 1324 कोटींचा निधी मंजूर केला। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे बदलापूर, वांगणी, नेरळ, कर्जतमधील लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे। कल्याण बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पाचं काम 30% पूर्ण झालंय, तर बदलापूर ते बदलापूर कर्जत दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली। या ठिकाणी दुहेरी मार्गासोबत 2 नवे मार्ग तयार करण्यात येत आहेत, त्यामुळे लोकलच्या वाढीव फेऱ्या चालवणं शक्य होणार। ठाण्यातील वाहनांची वाढती संख्या वाहतूक कोंडीचं कारण ठरते। 18 लाख लोकसंख्येच्या ठाणे शहरात तब्बल 16.5 लाख वाहनं आहेत, त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं मत ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्तांनी व्यक्त केलं। नवी मुंबई विमानतळ गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी धावणार आहे। या वॉटर टॅक्सीमुळे नवी मुंबई विमानतळ ते गेटवे ऑफ इंडिया अंतर 45 मिनिटात पार करता येईल। महाराष्ट्र सागरी मंडळाकडून मुंबई महानगर प्रदेशात 200 किमीहून अधिकचे नव्या जलवाहतुकीच्या मार्गाचे जाळं विणलं जाणार। मुंबईपासून ठाण्यापर्यंतच्या मेट्रो प्रकल्पांसाठी सरकारनं 500 कोटींचं बिनव्याजी कर्ज वितरित केलं। विविध मार्गावरील 9 मेट्रो प्रकल्पांसाठी हे कर्ज वितरित करण्यात आलं। यामध्ये केंद्र सरकारचा 50% कर, तसंच 100% स्थानिक कर आणि जमिनीच्या खर्चासाठी हे कर्ज देण्यात आलं। किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। किल्ले प्रतापगडावर शासकीय मानवंदने शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला। खेड तालुक्यातील जरेवाडीमध्ये काल भैरवनाथ महाराज आणि वाघोबा महाराजांचा प्राणप्रतिष्ठा तसंच कलशारोहण सोहळा संपन्न झाला। यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली। या ठिकाणी कीर्तनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला आणि बालविकास विभाग आणि आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव 5 डिसेंबरला मेळघाटच्या दौऱ्यावर जाणार आहेत। कुपोषणामुळे होणारा बालमृत्यू आणि गर्भवती महिलांच्या समस्येचा आढावा घेण्यासाठी हा दौरा असणार। राज्यातील आदिवासी पाडे आणि दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी आवश्यक संख्येने नवीन डॉक्टर मिळत नाहीत। दुर्गम भागात गट ब संवर्गातील 195 डॉक्टर 25 वर्षापासून पदोन्नतीपासून वंचित आहेत। पदोन्नती होत नसल्यानं ग्रामीण भागात नवीन डॉक्टर सेवा द्यायला कसे तयार होणार असा सवाल उपस्थित होतोय। मुंबईतील कुपर रुग्णालयात दाखल असलेले 26 रुग्ण खाटेवरून पडल्याची घटना घडली। जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यांच्या कालावधीत 26 रुग्ण खाटेवरून पडले। या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली।